श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यामध्ये जन्मलेल्या लोकांबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, जसे की त्यांचा स्वभाव, त्यांच्यासाठी शुभ रंग कोणता, शुभ तारीख कोणती, या सर्वांविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मार्च महिन्यामध्ये जेही लोक जन्मलेले असतात ते गुरु ग्रहाच्या अधिपत्याखाली असतात आणि ज्यांच्याही आयुष्यामध्ये गुरु हा ग्रह असतो ते आयुष्यभर सुखी असतात, कारण गुरु ग्रह हा सर्व धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य सर्व गोष्टींचा स्वामी आहे। आणि गुरुग्रह आपल्या पत्रिकेत असल्यामुळे, गुरुग्रह आपल्या सोबत असल्यामुळे आपल्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही अशी मान्यता आहे। म्हणून मार्च महिन्यामध्ये जन्मलेले व्यक्ती जे असतात ते सर्व संपन्न, सुखी असतात आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व लोकसुद्धा सुखी असतात असे म्हणायला हरकत नाही। मार्च महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींमध्ये अनेक कलागुण असतात आणि हे लोक फार महत्त्वाकांक्षी सुद्धा असतात, ध्येयप्रधान असतात व आपली ध्येय गाठण्यासाठी काहीही करायला ते तयार असतात। आणि यांच्या बाबतीत अशीच एक गोष्ट की लाथ मारेल तिथून पाणीही काढू शकतात, म्हणजे यांची जर काही इच्छा असेल तर कोणत्याही अशक्यप्राय गोष्टीमध्ये ते ती गोष्ट सिद्ध करून दाखवू शकतात आणि आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतात। यांच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची म्हणजे हे लोक फार गप्पाळू असतात आणि गोष्टींमध्ये यांचा हात कोणीही धरू शकत नाही। असं म्हणायला हरकत नाही की यांचे तोंड जर का मातीचे असते तर नक्कीच फुटले असते, असं म्हणायला हरकत नाही, एवढे ते गप्पाळू असतात। या लोकांमधील वाईट गुण असा की यांना दोघांच्याही गोष्टी पटतात, म्हणजे जर का दोन लोक समोर असले तर यांना दोघांच्याही गोष्टी पटतात आणि दोन्ही तबले वाजवायला हे लोक सुरुवात करतात आणि त्यामुळे अनेकदा यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी लोक घाबरतात। म्हणूनच दोन्ही तबल्यावर हात ठेवणे टाळा आणि कोणताही एकच निर्णय घ्या, ही पण बरोबर आणि ती पण बरोबर असं करू नका। या महिन्यामध्ये जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे याची कोणीही माहिती सांगू शकत नाही, यांच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही। अनेकदा यांचे निर्णय क्षणात बदलतात, म्हणजे कधी काय करतील याचा काही नेम नसतो। शेवटपर्यंत यांना एखादी गोष्ट आवडत असते आणि शेवटच्या क्षणी तीच गोष्ट सोडून ते भलतीच गोष्ट निवडतात आणि त्यामुळे यांच्यासमोर त्यानंतर खरा पेच निर्माण होतो। एवढे असूनही हे व्यक्ती फार संवेदनशील असतात, सहसा कोणाला त्रास देत नाहीत, आपल्याच दुनियेमध्ये हे जगत राहतात। या लोकांमधील एक महत्त्वाचा गुण म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणाला बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे त्याच्या वागण्यावरून, बोलण्यावरून सहज अंदाजा लावतात। समोरच्या व्यक्तीला बघूनच ते सांगू शकतात की हा कसा वागेल, तर नेमकं आता काय घडेल हे सहज त्यांच्या अनुभवावरून सांगतात आणि ते 100% बऱ्याचदा खरं ठरतं। एक प्रकारचा सिक्स सेन्स यांच्यामध्ये असतो असं म्हणायला हरकत नाही। एखाद्या गोष्टीबद्दल यांना काहीतरी जाणीव आधीच होऊन जाते आणि नंतर त्या गोष्टी अगदी तशाच घडतात। यांच्या बाबतीत एक गोष्ट अशी की कितीही गप्पाळू जर का असले तरी एखादा महत्त्वाचा विषय जर का असेल आणि त्याबद्दल बोलायचं असेल तर हे लोक त्या गोष्टीबद्दल फालतू बडबड करत नाही, त्याविषयी अगदी सखोल ज्ञान मिळवतात आणि मगच त्या गोष्टीबाबत बोलतात। म्हणूनच काय तर आजूबाजूचे लोक यांचा खूप आदर करतात, त्यांच्या विचारांचा आदर करतात। एखादी सल्ला घ्यायची असेल तर नक्कीच या लोकांचे आधी सल्ला घेऊ असे ते मनोमन मानतात। स्वतःच्या कर्तृत्वाच्या भरोशावर स्वतःचे अस्तित्व निर्माण हे लोक करतात। कोणाच्या सांगण्याने ते स्वतःची मार्ग कधीच बदलत नाहीत, उलट अजून चिकाटीने, धैर्याने आपले ध्येय गाठतात व आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। आपल्या प्रयत्नाने प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवतात। हे लोक कष्टाळू आहेत असं म्हणायला हरकत नाही। यांची ओळख म्हणजे बुद्धिमानी, ज्ञानी व्यक्तिमत्व अशी सर्वदूर असते। स्वभाव खूप बोलका असल्यामुळे नेहमी सगळ्यांच्या आवडीचे होऊन बसतात। लोकांना योग्य ते मार्गदर्शन करता, कोणालाही चुकीच्या गोष्टी कधीही तुम्ही सांगत नाही। ज्याही लोकांना तुम्ही मार्गदर्शन करता त्यांचे नेहमीच चांगलेच होते, कोणाचे वाईट झालेले तुमच्या आजवर लक्षातच नसेल। तेच यांच्याशी जे लोकांचे लग्न झालेले आहे त्यांचीसुद्धा नेहमी प्रगतीच होते, कारण त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे कामं ही लोक करत असतात। चुकीच्या गोष्टी बाजूला सारून योग्य मार्गदर्शन ते आपल्या जोडीदाराला करत असतात, मग ती पत्नी असेल किंवा पती असेल। यामागे एक कारण असतं तर यांच्यावर असलेला गुरुदेवाचा आशीर्वाद। गुरुग्रहाचाच आशीर्वाद यांच्यावर नसतो
तर शनिदेवाचा सुद्धा आशीर्वाद यांच्यावर असतो. सोबतच सूर्यदेवाचा आशीर्वाद सुद्धा असतो. पत्रिकेमधले जेही महत्त्वाचे ग्रह असतात, गुरु आणि शनी, असं म्हणतात गुरु आणि शनी जर का वक्री झाले तर आपल्याला भयंकर त्रास होतो आणि तेच ग्रह यांच्या पत्रिकेमध्ये शुभ ग्रह म्हणून कार्यरत असतात. म्हणून मार्चमध्ये जन्मलेले जे व्यक्ती असतात ते नेहमी प्रगतीपथावर जातात आणि यांच्यासोबत असणारे सुद्धा कायम प्रगती करतात. म्हणूनच हे लोक एक चांगले शिक्षक, मार्गदर्शक होऊ शकतात. आता या लोकांबद्दल एक वाईट सवय अशी की हे दुसऱ्यांच्या मदतीला सदैव तयार असतात, पण त्याच लोकांची मदत हे करतात जे लोक यांना मदत मागतात. म्हणजेच मदत मागितल्याशिवाय हे कोणालाही मदत करायला सहसा तयार होत नाही. फार लवकर कोणाशी हे मिसळत नाही, लवकर कोणाशी मैत्रीही करत नाहीत. लोकांवर विश्वास ठेवायला यांना वेळ लागतो. जर का एकदा का कोणाशी मैत्री केली, एकदा का कोणावर विश्वास ठेवला तर ते शेवटपर्यंत निभवतात. यांचे भाग्य खूप थोर आणि बलवान असते, कारण गुरु, शनी आणि सूर्यदेवाची साथ. त्यांच्यातील एक वाईट गोष्ट अशीच की दिलेलं प्रॉमिस हे लवकर विसरतात. म्हणजे आधी आपण कोणाला काय प्रॉमिस दिलेले आहे ते लवकर विसरतात आणि आपले कामं करायला सुरुवात करतात. याचाच काय तर त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींना या गोष्टीचा फार त्रास होतो. कारण काल काय हे बोलले आणि आज काय करत आहेत हेच गोष्ट समोरचे विचार करत बसतात, पण ही गोष्ट ते विसरलेले असतात. चांगली गोष्ट म्हणजे बोलण्यापूर्वी हे लोक फार विचार करतात. म्हणजेच बोलताना नेमकं काय बोलावं हे लोकांना आधीच ठाऊक असतं. उगाचच फालतू बडबड न करता कोणाला विनाकारण हे लोक दुखवत नाहीत. आणि नोकरी कोणती करावी तर हे लोक म्हणजे मार्च महिन्यामध्ये जन्मलेले लोक, शिक्षकी हा पेशा यांच्यासाठी अतिशय उत्तम असतो, कारण हे एक उत्तम मार्गदर्शक असतात. तुम्ही एक सल्लागार होऊ शकता, त्याचप्रमाणे इंजिनियर होऊ शकता. एकूण काय तर कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही गेल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. त्यात ज्याही कोणत्या गोष्टीतून लोकांना चांगले मार्गदर्शन तुम्ही करू शकता, तो व्यवसाय, बिझनेस म्हणून तुम्ही स्वीकारू शकता. तुमचा शुभ दिवस कोणता आहे तर मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार. शुभ रंग जर का कोणता असेल तर पिवळा, जांभळा, हिरवा आणि गुलाबी. तुमचा शुभ अंक जर का कोणता असेल तर 2, 3, 4, 7 आणि 9. तुम्हाला जर का कोणती चांगली गोष्ट करायची असेल तर ह्याच वारांपैकी आणि याच शुभ अंकांपैकी तुम्ही निवडावे आणि तुमचे कार्य करावे, जेणेकरून घेतलेले कार्य पूर्णत्वास जाईल. सगळ्याच गोष्टी वाईट असतात असं नाही, पण आपल्यासाठी ज्या गोष्टी शुभ असतात त्या गोष्टी जर का निवडून आपण आपले कार्य करत गेले तर त्याचं जे फळ असतं ते अतिशय चांगलं मिळतं आणि आपल्या कार्यामध्ये आपली प्रगती सुद्धा होते. म्हणूनच या गोष्टींचा विचार हा केला जातो. अशा प्रकारे महिन्यामध्ये जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींचे गुणविशिष्टे, गुणदोष, त्याचप्रमाणे त्यांनी व्यवसाय कोणता करावा, शुभ रंग कोणता, शुभ अंक कोणता, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकली. ही माहिती तुमच्याशी मिळती जुळती असल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.